कधी आवडते काही नाही यांचं एक. झालं वय? हा झालं नाही, थोडं राहिलं. आणि तू इथंच बसले, ऊन बिन पडले, घरी जा की. अहो घरी काय जायचंय, राहू दे ना, म्हणलं तुम्हाला थोडीशी मदत करू लागले असते. नाही नाही, करीन मी, एकटा करीन. तू आपलं जेवण बिवण बनव, जा जा पटकेस. अहो स्वयंपाक करून आलेली मी. आली का? मग ते डबे बिब्याचं बघ ना, बांधून आणायचं बिनायचं काहीतरी. अहो मग दुपारच्याला आणता येईल की. हा? आताच काय, आताच तर खाऊन आलोय आपण. आणि खाऊन आलो, पण कसं होतं मग आता एवढं उन्हात तानात तू नको काम करू ग, मग त्याच्यामुळे घरी जाऊन आराम कर. हा होय. अहो तुमचा फोन फोन ते आज पोरं करीत असतील तिकडे गावात, बसायला बोलवत असतील मला. हो काहीतरी महत्वाचं असेल, बघा ना एकदा. काय महत्वाचं? जाऊ दे, मला इथं वावरात काम करायचं महत्वाचं आहे का त्यांचे फोन उचलीत बसू मी? तू एक काम कर, तुझा. आपण मी मदत करू लागल्यास तुम्ही एकटे कवर करणार. कशाला मदत करते मी, आहे ना तुझ्या नावावर. तुझा जा जा जा, तेवढं बघ आपलं. हा जा लवकर. अयो ते गॅसचं ते बटन ऐकून चालू राहिलेले, ते बी बघ, जा पाटके, नाही तर गॅस वाया जायचा. जा 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 जा. हा जा लवकर, वाटलं तर चक्कर मारू. मी ते डायरेक्ट घरी. अहो पण डबा आण म्हणले तुम्ही. मी येतो डायरेक्ट जेवायला घरी, कशाला यांचा जा करते. तू जा. हा जा मग. मी बघतो, थोडं थोडं करतो आणि मग येईल डायरेक्ट घरी. हा नक्की पाणी आणायचं नाही ना? नाही नाही, नको आणू, पाणी आहे ते पिन मी. जा तू. बर. हॅलो. हा बोल ना. नाही, असं बसले झाडाखाली. हेच भारी दिसते का? हा जेवण वगैरे केलं का? हा मी जेवलो आत्ताच, सकाळी नाश्ता केलता ना. नाही मला दुपारची नाही लागत. हा मस्त मस्त. अरे तुला सांगतो, ग्रामसभेत इतका तुफान गोंधळ झाला ना, काय आपण बिलोच नाही. जे असं ना डायरेक्ट उभं राहून फाड 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 बोलून टाकलं. अरे तुझ्याशी बोलतोय मी. अरे ऐकतो ना मी, सांग ना. अरे मला आहे ना, पाटील बी म्हणलं खाली बस निहार घे जरा. पण मी म्हणलं हे सुट्टीच नाही जरा. अरे बेचय काय त्याला ज्या. अरे काय चाललंय तुझं? अरे आहे ना कान, मी तुझं ऐकतो ना. तू सांग ना मला, मी काय बाहेर आहे का? सांग. हा कान माझ्याकडे, डोळं मोबाईल मध्ये, काय उपयोग आहे रे? बरं बोल. हा ग्रामपंचायत काय सांगत होता? हा ग्रामसभेत आहे ना, त्याच आहे ना, मी आहे ना, काय रे कोणी? अरे एक नवीन विषय. आईला तू म्हणजे लयच हुशार निघला रे. पण कशाला असलं उद्योग करतो? हा काय होते तेव्हा आपलं टाइमपास. टाइमपास एक दिवशी आहे ना चांगला निघणार आहे तुझा. काय नाही, थांब तिला बाय टाकतो. बाय. आईला एक टाकू दे. पप्पीचं चित्र आईला म्हणजे असल्या गप्पा मारतोय तुम्ही? असल्या भारत असल्या. आईला तू डेंजर निघला राव. भीती नाही वाटत कर तुला? कशाची भीती? अरे पण सुधार जरा, काय बरोबर नाही. लग्न बिग्न झालंय राव तुला, उद्या पोरं बिरं होतील. कशाला असलं उद्योग करतो? ते आपलं चालायचं टाइमपास. वहिनी बिल काही सांगू नको. मी कशाला सांगू? नाही तर करशील माझा सगळा गोंधळ. आईला मजा आहे राव पण तुझी, वर का. मी बघतो तिची एखादी मैत्रीण आहे का, तुला बी देतो पटवी. नको बाबा, आपल्याला नको असलं काही. काय म्हण? नको कुठं मारायची कामं ते जाऊ दे. आता ऐक, मग काय झालं ग्रामसभेत ना, लय गोंधळ घातलं मी. तिचा मेसेज आला, नको बोलू काही. काय? अहो माझं जरा बचत गटाचं काम आहे, मी जाऊन येते. हा जाऊन ये. ते बाईला येडवणी करतात. जोपर्यंत सगळं पूर्ण होत नाही तोपर्यंत येऊ नको. हिशोबाचा घोळ होतो बघ. तुम्ही येता का माझ्यासोबत? नाही मी आराम करतो ना थोडा. चालतंय, आराम करा, येतेच मी. हा व्हिडिओ कॉल 1 मिनिट. हाय, बोल ना. हा का? बर
तू पण काढायच्या. हा हिरो हिरो अरे कसला विचार करतोय एवढा? हा ट्रॅक्टर बिक्टर पाहिजे काय? नाही ट्रॅक्टर नाही. अरे लागत असेल तर घेऊन जा बिंदास. काय नाही डिझेल टाकून पाहिजे तेवढा वापर. चल ट्रॅक्टर नको रे. मग काय पैसे विषय लागते ते काय? पैसे नाही, बसलो आपलं असं सहज. तोंड का पाडलं एवढं तू? कुठं नाही तोंड कुठं. वहिनी बरोबर भांडण झाले नाही का? नाही वहिनी कशाला भांडण तुझी? मग काय झाले? काय अडचण आहे का? हा म्हणजे दुसरा काय विषय आहे का काय? अरे काय झालंय ते सांग बाबा. नको तोंड पाडून बसू. तुझा दिवस खराब, माझा खराब. का जाऊ मी? नाही अरे ते माझं नव्हतं का ते फोनवरच. अच्छा ते तिकडं भांडण झालंय काय? अरे मग झालं तर झालं. त्यात काय 2 बदाम अजून टाकून दे मोबाईल मधून. त्याला काय लगेच बोलायला लागेल. भांडण नाही रे, तिने फसवलंय म्हणून. फसवलंय? मग त्यात काय झालंय? तू पण वहिनींना फसवतच होता का नाही? हा तू जसं त्यांना फसवत होता तसं तिने तुला फसवलं. दे विषय सोडून. तुला काय लग्न करायचं होतं का तिच्या बरोबर? काय माणूस आहे तू. मला मस्त लग्न करायचं नाही, पण काय झालं माहिती का, तिचा व्हिडिओ कॉल आलता आणि ते आता लक्षात आलं माझ्या. म्हणजे व्हिडिओ कॉल आलता तुला, तू उचलला, तुम्ही गप्पा मारल्या आणि तिने रेकॉर्डिंग करून घेतले आहे का नाही? अरे असलेले प्रकार झाले आहेत. तुम्ही शिकलेली पोरं तरी सुद्धा गुत्ता करीत आहेत. मला वाटलं हाय प्रेम करते म्हणून सहज मी आपलं सगळं. खरं प्रेम फक्त बायको करते आपल्यावर. लागला प्रेम. मग खरं प्रेम जर कळलं असतं ना तुला तर तुझ्या बायको सोबत तू असं वागलाच नसता. आता काय काय म्हणते ती? मग धमकी देऊ राहिली, तुझ्या घरी सांगन, तुझ्या पाहुण्या रावळ्यांना सांगन, त्याला व्हिडिओ पाठवेल असं तसं. काय करू काहीच कळत नाही मला. म्हणजे आता तू पक्का गुंतलेला आहे. तुला नाही वाचू शकत कोण. असं नको बोलू. तू तरी मला सांग ना काहीतरी उपाय, असं नॅचरल काहीतरी. मी काय, कुणी जरी आलं ना तरी आता तुला वाचवणारा एकच माणूस आहे. कोण? तुझी बायको. अरे तिला कळलं तर तिला कसं वाटेल माझ्याविषयी? काय विचार करेल ती? अरे तू एवढा फोनवर बोलत होता, असा वागत होता, तरी तिने कणभर सुद्धा शंका नाही घेतली तुझ्याविषयी. म्हणजे विचार कर ती किती मानते तुला. तिच्यापासून काय लपवू नको, कारण तिच्याशिवाय आता कोण नाही वाचू शकणार. कारण तुला ती पोरगी धमकी काय देते, घरी सगळं सांगन. घरी म्हणजे बायकोलाच ना. तू भुकून बसला असशील सगळं. माझं लग्न झाले, एक बायको आहे, आई वडील बाहेर राहतात, मी इकडे राहतो. हा आता तिने सगळं तुला ब्लॅकमेल बायकोच्या जीवावर करणार, दुसरं कोणाच्या? तेव्हा तू बायकोला सगळं खरं खरं सांग. असं झालंय. वहिनी नक्की विश्वास ठेवते तुझ्यावर. तिला काही तर नाही वाटणार माझ्याविषयी. हे बघ, काय वाटलं तर वाटलं, पण आता तुला वहिनीशिवाय कोण नाही वाचवणार. तुला जे असेल ना वहिनींना खरं सांगावंच लागेल. शेवटी बायको आहे तुझी. अवघड प्रसंगी ती नाही तर कोण येणार मदतीला? चल आपण बोलू वहिनींशी. तू बी जरा बोलू लाग ना. आता केली मी चूक तर आता. चुका करा तुम्ही, जोडं खायला येतो ना मी तुझ्या बरोबर. चल आता. अहो भाऊजी, तुम्ही बरं झाले आलात. चहा ठेवते. अगं चहा नको, ते मला तुला एक सांगायचं. हो बोला ना. मग एवढं काय झालं? कोणी चुकी झाली का लय मोठी? चुकी म्हणजे हो, असं काय घडलंय? बोला ना, माझा जीव धाकधूक व्हायला लागलाय. बोला की पटकन. सांगून टाक. अगं तू असताना मी एका मुलीसंग बोलत होतो फोनवर.
हा मग बोल ना, एवढं काय तेव्हा त्याच्यात? मला माहिती मैत्रीण असं नाही कधी, एवढं काय तेव्हा? मैत्रीण नाही का मी, त्याच्यामुळे तुला मी जा इकडे तिकडे तिकडे घरात कसं सांगू रे मग. मैत्रीण नाही म्हणजे अहो. वहिनी, याला काही दिवसांपूर्वी एका मुलीचा फोन आला होता आणि तुम्हाला माहिती आहे ते इन्स्टा ते तसलं काय असते ते, त्याच्यावरून यांची ओळख झाली. यांनी एकमेकांना नंबर दिले, फोन आला, बोलणं फिरणं चालू झालं, यांची मैत्री झाली. आणि मैत्रीवरून नंतर त्यांचं प्रेम प्रकरण चालू झालं, म्हणजे फक्त फोनवरच. आणि नंतर ते एकमेकांना आहे ना फोनवर तसलं व्हिडिओ कॉल करायचे. आणि आता ती पोरगी ह्याला ब्लॅकमेल करायला लागली आहे की मला पैसे दे, नाही तर ते फोनचं रेकॉर्डिंग केलेलं आहे तिने, ते सगळीकडं म्हणजे तुम्हालाच पाठवल म्हणून. तुम्हाला लाज नाही वाटली माझ्या समोर येताना? हो काय करून बसलाय तुम्ही? कुठं कमी पडले हो मी? काय कमी केलं मी आपल्या संसारासाठी? अहो कसे पण दिवस काढले हो तुमच्या संग, तुम्ही म्हणता तसं राहिले. माझं प्रेम कमी पडलं का? मग कमी दिसायला चांगली नाही का? किती सुखी संसाराची स्वप्न बघितली हो मी तुमच्या सोबत. लोकांनी काय काय सांगितलं पण मी नाही विश्वास ठेवला का? मला माहिती ना माझा नवरा कसा आहे. तुम्ही असं बोलताय की दुसऱ्या पोरीसोबत प्रेम? मला तर कल्पनाच करवत नाहीये तुम्ही काय बोलताय. अजून काय काय करून बसले राहू तुम्ही? काय माझ्याकडून त्या गोष्टी मला मुद्दा म्हणून नव्हते करायच्या का? हे जर मी केलं असतं तर, आणि मी तुम्हाला असं सांगितलं असतं की मी कोणावर तरी प्रेम करते, फोनवर बोलते, काय केलं असतं तुम्ही? अहो या समाजात तुम्ही मला राहू पण नसतं दिलं, हाकलून दिलं असतं या घरातून. मी काय करायचं होतं? एका बाईने केलं तर तुम्हाला त्रास होतो, तुम्ही हे असे बाहेर गुण उधळता. बायको एवढा विश्वास ठेवते डोळे झाकून. नाही बाबा, आपल्या नवऱ्याचा आपल्याला जीव आहे, तो आपल्याशिवाय कोणावरतीच प्रेम नाही करणार. आणि नवरा बाहेरच्या बायकांना जीव लावतोय. तरी मी म्हंटल, आता आठवलं मला भाऊजी, मी पण किती किती वेड्यासारखं प्रेम करत राहिलो तुमच्यावर. रानात असले का म्हणतो घरी जा, डब्बा कर, जेवण घेऊन ये. बचत गट. तरी म्हटलं दुपारी मला का पाठवत होते एवढ्या घाई, लवकर येऊ नको. आणि मी रस्त्याने कोणाच्या गाडीला सुद्धा हात नाही करत. नाही बाई, माझ्या नवऱ्याला काय वाटेल, काय म्हणतील गावातले लोक. एवढा बारीक गोष्टींचा विचार केला हो तुमच्यासाठी. झाली चुकी आता माझी. वहिनी हे बघा, तूच मला नाही सांभाळून घेतलं ते कोण घेणार आहे? किळस येते मला तुमची, किळस. लय प्रेम केलं मी तुमच्यावर. माझं बी आहे तुझ्यावर. हे असं चालत ना काही चुकून गोष्टी घे ना का मला. ह्याला प्रेम नाही म्हणत. दुसरीकडे शेण खायचं आणि बायकोला म्हणायचं प्रेम करतोय. वहिनी आता ऐकून तरी घ्या माझं. हे बघा, झाली ना चूक त्याच्याकडनं. उलट त्यांनी काहीतरी बरं वाईट करण्यापेक्षा तुमच्यापर्यंत घेऊन आलोय मी त्याला. ती चूक आता सावरायची का त्यातच त्याला धरून बसायचं तुमच्या हातात? मी त्याचं समर्थन नाही करत, चुकलाय तो, हे मला पण मान्य आहे. पण कसं आहे, संसार वाचवायचा असेल तर काही चुका पोटात पण घालायला लागतात. संसारासाठीच करत होते हो. मरते मी, विश्वास ठेवून बाहेर जाते नवऱ्यावर. तुम्ही लय मोठा विश्वासघात केला हो माझा. नाही, इथून पुढे नाही होणार, तुझी शपथ नाही होणार. वहिनी विश्वासघात केलाय ना, तो विश्वास तो परत कमवून पण दाखवल. चूक झाली आहे ना, तो मान्य पण करतोय वहिनी मोठ्या मनाने. हेच तुम्ही विचार करा, उद्या त्यांनी कर्ज काढून ते पैसे दिले असते, त्या बाईला जर मागण्या पुरवत राहिला असता तर कुठपर्यंत गेलं असतं हे प्रकरण. त्यापेक्षा वेळीच तुम्ही सावध झालाय, ह्यातच भलं माना. आणि हे बघा, त्याला पण झालेल्या गोष्टीचा पश्चाताप आहे, आणि पश्चातापाने आहे ना सगळं वाईट काम केलेलं धुवून जातं. त्यामुळे तुम्ही त्याला एक संधी द्यावी एवढं मला वाटतंय. काय करणार, बायको आहे ना, बाहेरची बाई नाहीये. शेवटी कुठं जाणार आहे सोडून. माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर. करते मी तुमच्यावर. मी बी करतोय का वहिनी? हे सहन करणं बायकांचंच काम असतं. ते पण तुम्ही शांत बसा, मी बोलते. वहिनी,
शेवटी हे सहन करण्याची ताकद फक्त महिलांमध्येच असते. तिथंच प्रेम. उचल. केलं का नाही माझं काम? आई, तू जर माझ्या पैशाचं काम केलं नाही ना, तुझ्या बायकोला ना व्हिडिओ आणि फोटो लगेच सेंड कर बर का. त्याची बायकोच बोलतीये मी. कसले व्हिडिओ आणि फोटो ग? हे बघ, तू जर का परत माझ्या नवऱ्याला फोन केला ना तर मग तुझी डायरेक्ट पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईन. आणि हो, ऐका ना, पोलीस स्टेशनला विचारला काही कंप्लेंट करू नका बरं का. मी नाही करणार तुमच्या नवऱ्याला फोन. हा, आणि करू पण नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर. तुमच्या पाया पडते, पण परत असं चुकी नका करू तुम्ही. नाही करणार, तुझी शपथ नाही करणार परत अशी चुकी. माझा खूप विश्वास आहे हो तुमच्यावर. विश्वासघात नका करू आता. नाही करणार. समजलं ना? शेवटी बायकोच असते आपली, बाकी कोणी नसतं. जाऊ द्या भाऊजी. बरं चला वहिनी साहेब, जोडीदारले गाराटलाय आमचा आता फोनमुळे. जरा चहा ठेवा त्याच्यासाठी फर्स्ट क्लास. हा बर, बसा तुम्ही. बस. फोन लागतोय का? हा? फोन घ्यायचा का आता तरी? नाही, नको.